राहतो माऊलीच्या जिव्हारात जोडोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुळ्या कोकिळीच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी ओथंबतो शोधून शिणला जीव तारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो शिरहारी भेटल का पाट मनात्या का भाऱ्याची आज कुणी तरी दावाल का बघाव घडून दार अंतरंगातला देव धावल का बघाव घडून दार अंतरंगातला देव धावल का बघाव घडून दार अंतरंगातला देव धावल का गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचनरूपी सभा आयोजित केलेली आहे। माझे आध्यात्मिक गुरु भक्तिशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज गोडेकर आणि या आंबेगाव तालुक्याच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय संपूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी वाढवण्याचं काम केलं आणि वारकरी संप्रदायातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी आपला नावलौकिक या ठिकाणी निर्माण केला असे गुरुवर्य हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवचनरूपी सेवेच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये मला पितृतुल्य असं प्रेम दिलं ते हरिभक्तपरायण कांताशेठ बानखिले नाना, त्याचप्रमाणे ज्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना देखील अध्यात्माचा वारसा जपण्याचं काम केलं ते निवृत्त गटविकास अधिकारी सन्माननीय भालेराव साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेमध्ये शिक्षण घेणारे भावी कीर्तनकार भावी प्रवचनकार सर्व माझे विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी या गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज गणेश महाराज घोडेकर आणि नामदेव महाराज वाळके यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी प्रवचनरूपी सेवेच्या या व्यासपीठावर बसण्याचा मला मान मिळाला, हे मी माझं खूप भाग्य समजतो। माझ्या आईवडिलांचं काही पुण्य असतील, त्यांचे आशीर्वाद असतील म्हणून या ठिकाणी असाही प्रसंग माझ्या आयुष्यात येऊ शकेल असं मला कधी वाटलं नव्हतं, कारण माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणजे गेली 30 वर्ष राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ता, गावचा सरपंच म्हणून 10 वर्ष काम केलं, पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली, जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली। त्यामुळे राजकीय कार्यकर्त्याने या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये येऊन प्रवचन करणं तशी ही गोष्ट न पटणारी आहे, परंतु तरी देखील आपण ज्यांच्या संगतीत जातो, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभतं, आशीर्वाद लाभतं, त्यामुळे निश्चित आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बदल होत असतो आणि म्हणून महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी आज बसलेलो आहे। तर आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्या ओवीवरती मी या ठिकाणी प्रवचन करणार आहे तर ती ओवी आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संपूर्ण जगाची माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातील 136 क्रमांकाची ओवी आहे। तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे कुंभविना येर झारे शिरा पडे, या ओवीवरती आपण त्या ठिकाणी चिंतन करूया। तसं पाहिलं तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी जो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला आहे, आज जगामध्ये जे अनेक शोध लागलेत ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या ज्ञानेश्वरीमधून अभ्यास करून अनेक शोध लागलेले आहेत आणि एक एक ओवीचं चिंतन अगदी तासन तास केलं जातं, एवढं त्या ओवीमध्ये चिंतनाचा भाग असतो, एवढं मोठं ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये भरलेलं आहे।
आणि आज ही माझी पहिलीच प्रवचनरूपी सेवा आहे. आणि आज मी माझं भाग्य समजतो की ज्यांच्या समोर बसून अनेक त्यांची प्रवचनं ऐकली, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला, असे सगळे गुरुयोग या ठिकाणी समोर आहेत आणि मी मात्र व्यासपीठावर बसलो आहे. हे केवळ महाराजांच्या आशीर्वादामुळे बसलेलो आहे. तर तैसे येण्याची शरीरे शरीरा येणं सगळे किंबहुना एक जागे चिरा पडे, या ओवीवरती आपण चिंतन करूया. तर ही जी ओवी आहे यामध्ये शरीराचं वर्णन केलेलं आहे आणि आपण आत्तापर्यंत अनेक वेळा ऐकलं असेल की 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा मानवदेह आपल्याला प्राप्त होतो. हा मानवदेह प्राप्त होणं म्हणजे ही सोपी बाब नाही, हे खूप पुण्याची बाब आहे. अगदी देवाला सुद्धा वाटतं की या मृत्यूलोकामध्ये माझा जन्म व्हावा आणि हे मानवी शरीर मला मिळावं. आणि म्हणून हे मानवी शरीर मिळण्यासाठी तसं पाहिलं तर सर्वांची त्या ठिकाणी धडपड असते, पण हे मिळेलच याची शाश्वती नाही. परंतु 84 लक्ष पुन्हा भोगल्यानंतर जे शरीर मिळतं, परंतु मानवी शरीरात आल्यानंतर देखील सुखदुःखांनी भरलेले हे शरीर आहे, सुखदुःखांनी भरलेले हे जीवन आहे. आणि म्हणून या एक जाग्यातून कायमची सुटका होण्यानंतर तसं पाहिलं तर मानवी देह मिळणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे. पण त्यानंतरच्या ज्या 84 लक्षमध्ये जो प्रवास आहे तो मात्र एवढा सोपा नाही. आणि आज मानवी शरीरामध्ये आपल्याला भगवंताने ज्ञान दिले, त्या ठिकाणी विचार करण्याची शक्ती दिली, म्हणून आपल्याला सगळी सुख उपभोगता येत आहेत, आपल्याला आपलं कर्तृत्व दाखवता येते. पण पशुपक्ष्यांच्या जर योनीमध्ये गेलं तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला स्वातंत्र्य नाही. आणि म्हणून या सगळ्या योनींचा प्रवास करून पुन्हा या योनीमध्ये येणं, तर त्यापेक्षा जी पारमार्थिक क्षेत्रातली मंडळी आहेत त्यांचा या प्रवासातून जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्तता व्हावी म्हणून त्याच ठिकाणी सातत्याने प्रयत्न असतो. आणि हे जे शरीर आपल्याला भगवंताने दिले, हे शरीरच परमेश्वराची भक्ती करून, परमेश्वराचं नामस्मरण करून त्या ठिकाणी या पाप पुण्याच्या फेऱ्यातून आणि या जन्म मरणाच्या गाठगाड्यातून आपली सुटका होऊ शकते. हा या ओवीचा एक सरळ भावार्थ आहे. तर या ठिकाणी मी बोलत असताना हे शरीर जे आहे भगवंताने दिलेलं शरीर, आता आपण बरेच जण संपूर्ण आयुष्यामध्ये एकदा जन्म झाल्यानंतर मृत्यूपर्यंत सगळ्यांची त्या ठिकाणी शिक्षणासाठी धावपळ असते, कर्तृत्व करण्यासाठी धावपळ असते, समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळावा म्हणून अहोरात्र त्या ठिकाणी आपण झटत असतो. त्यानंतर आमच्यासारखी राजकारणी मंडळी, मला निवडणुकीमध्ये निवडून आलं पाहिजे, समाजात मान मिळाला पाहिजे म्हणून देखील अख्ख्या आयुष्यभर त्या ठिकाणी धडपड असते. परंतु हे सगळं कोण करतं? हे आपलं शरीर करतं. आणि हे शरीराच्या माध्यमातून आज कोणी नोकरी करत असेल, कोणी व्यवसाय करत असेल, आता तुमच्यासारखी विद्यार्थी मंडळी आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेऊन भविष्य काळामध्ये एक उत्कृष्ट प्रवचनकार, उत्कृष्ट कीर्तनकार होण्याचं तुमचं स्वप्न आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात. पण तुम्ही या ठिकाणी जे शिकताय हे कोण शिकतंय? तर तुमचं शरीरच या ठिकाणी ही सगळी कर्तव्य पूर्ण करते. म्हणून परमेश्वराने प्रत्यक्षात या शरीराच्या रूपाने साक्षात परमेश्वरच या ठिकाणी आहे. आणि आज आपण सर्वजण रात्रंदिवस धडपड कशासाठी करतो? सुखासाठी करतो, पैशासाठी करतो. रात्रंदिवस वेगवेगळ्या मार्गाने आपण पैसा कमवतो. मग आपलं स्वप्न असतं माझा बंगला झाला पाहिजे, माझी गाडी झाली पाहिजे, समाजामध्ये मला मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि मग एक दिवस आपला बंगला देखील पूर्ण होतो. परंतु तो जो बंगला आहे तो बंगला खरंच आपलं घर आहे का? तो बंगला खरंच आपलं घर आहे का? तो बंगला आपण आपल्या शरीरासाठी बांधलाय, आपल्या नावलौकिकासाठी बांधलाय. परंतु आपला जो बंगला आहे, आपलं जे घर आहे ते म्हणजे परमेश्वराने दिलेलं ही जिवंत मूर्ती. हे शरीर म्हणजे आपला बंगला आहे, हे शरीर म्हणजे आपलं साक्षात त्या ठिकाणी घर आहे. आणि आपण म्हणजे कोण? तर आपल्यामध्ये असलेली चैतन्य शक्ती, आपल्यामध्ये असलेला अविनाशी आत्मा, जो आत्मा कधी मरत नाही, तुटत नाही, जळत नाही, तो चिरंजीव आहे. तो आत्मा जो आपल्या शरीरामध्ये आहे तो म्हणजे साक्षात पांडुरंग आहे, साक्षात परमेश्वर आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही तसं पाहिलं तर सगळेच परमेश्वर आहोत. परंतु आज आपण परमेश्वरासारखं वागतोय का? परमेश्वरासारखं आपण काम करतोय का? हे आपण त्या ठिकाणी चिंतन करण्याचा विषय आहे. आणि आज आपण आपल्यासाठी जी गाडी घेतो, आपण आपल्यासाठी जे घर बांधतो ते घर आपलं आहे का? ते घर आपलं नाही. जर आपलं ते घर असेल तर आपण मेल्यानंतर आपल्याला त्या घरातून स्मशानभूमीत नेऊन जाळलं नाही पाहिजे. परंतु खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असलेली चैतन्य शक्ती, आपल्यामध्ये असलेला आत्मा म्हणजे आपण आहोत हे आपण त्या ठिकाणी विषय समजून घेतला पाहिजे. आणि मग आपला आत्मा कुठे राहतो? आपला आत्मा बंगल्यात राहत नाही, आपला आत्मा कुठं त्या गाडीत राहत नाही. तर आपला आत्मा, आपल्यातली चैतन्य शक्ती ही आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी राहते. आणि ज्या दिवशी ही चैतन्य शक्ती निघून जाते त्या दिवशी लोक म्हणतात की हा माणूस मेला. आणि मग एका मिनिटामध्ये आजपर्यंत समजा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझा वेगवेगळ्या ठिकाणी नावलौकिक झाला असेल, सन्मान झाला असेल, पण उद्या समजा मी मेलो तर कुणी म्हणणार नाही माताजी पोकं कुठपर्यंत आलेत, लगेच म्हणणार बाबा बॉडी कुठपर्यंत आली, बॉडी कुठपर्यंत आली. जर सांगितलं बाबा खेडपर्यंत आली तर लगेच इकडे सगळ्यांची पाणी तापवायला तयारी चालू होते. आणि त्याच्यानंतर लगेच रथ सुद्धा बोलून घेतला जातो. आता कोणी खांद्यावरती नेत नाही.
तेवढं सुद्धा कष्ट घ्यायला कोणाला आता वेळ नाही आहे. ते रथाची तयारी करून ठेवली असते आणि घरी एकदा आलं तर पाणी तापवलं असतं. अर्ध्या तासात 1 तासामध्ये लगेच त्याला आंघोळ घालून त्याच्या अंत्ययात्रेची तयारी चालू होते. अंत्ययात्रेची तयारी चालू झाल्यानंतर गावातून लगेच कार्यकर्त्यांचा फोन येतो की किती वाजता निघणार आहेत, निघालेत का. जर निघाल्याचं कळालं तर तिथं अंत्यविधी पोहोचायच्या आधी भाऊसाहेब त्या ठिकाणी सरपंच रचून ठेवलं जातं, ताटा हातून ठेवले जातात. म्हणजे लोकांना आपल्यासाठी तसं पाहिलं तर कोणाला टाईम नाही. पण आपला एक खोटा अनुभव आहे, आपल्यामध्ये इगो आहे का मी म्हणून सगळं चाललंय, मी म्हणून माझं कुटुंब आहे, मी म्हणून माझं घर आहे, मी म्हणून माझं गाव चाललंय. काही नाही, हे सगळं चालतच राहणार. रामकृष्ण आले गेले त्याविना जग का ओसची पडले. अरे प्रत्यक्ष भगवंतांनी या पृथ्वीवरती जन्म घेतला, भगवंत सुद्धा गेला तरी ही सृष्टी चालूच आहे. अनेक जीव जन्माला आले, अनेक जीव मेले, आपणही पण जन्माला आलो, आपणही पण मागणार आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु जो माणूस जन्माला आला त्याचा मृत्यू ठरलेला आहे. परंतु जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जगायचं कसं हे मात्र निश्चित आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे आपण आपलं जीवन आदर्शवत जगायचं, समाजाचं कल्याण करत जगायचं, पुण्य करत जगायचं की बाबा लोकांना त्रास देत पाप करत मेल्यानंतर सुद्धा स्मशानभूमीतले लोक अशी नाही म्हणली पाहिजे अहो हे मेलं हे बरं झालं लय भांगार होतं. अरे आपण कमीत कमी मेल्यानंतर तरी आपल्याबद्दल लोकांनी चांगली भावना त्या ठिकाणी ठेवली पाहिजे, आपल्याबद्दल चांगलं काम केलं पाहिजे. आणि तसं जर पाहिलं तर जी चांगली माणसं असतात त्यांची कीर्ती ही त्या ठिकाणी मेल्यानंतर स्वतः शिल्लक राहत असते. आज संत ज्ञानेश्वर माऊली असतील, जगद्गुरू तुकाराम महाराज असतील, हे सगळे साधू संत जोपर्यंत सूर्यचंद्र आहे, ही पृथ्वी आहे, तोपर्यंत या साधू संतांचं नाव कधी कमी होऊ शकत नाही. कारण त्यांनी प्रतिष्ठा नाही कमावली, त्यांनी कीर्ती केली, त्यांनी हा संप्रदाय वाढवला, जगाच्या कल्याणासाठी संपूर्ण देह त्या ठिकाणी झिजवला. आणि मग आपल्याला मेल्यानंतर पण जर शिल्लक राहायचं असेल तर आपण सत्कर्म केली पाहिजे आणि ज्याची कीर्ती राहील अशी आपण त्या ठिकाणी कामं केली पाहिजे. आज पंढरपूरच्या वारीला लाखो भाविक भक्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आणि इतरही पालख्यांसमेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. त्या ठिकाणी ओढ असते. आज त्या ठिकाणी आता अनेक गावांची धर्मशाळा आहे. आता या ठिकाणी कांताशेठ बांधलेले नाना आहेत, बाबूशेठ मोडे आहेत, या मंचरच्या ग्रामस्थांनी खऱ्या अर्थानं मंचर गावाला शोभेल असं धर्मशाळेचं काम त्या ठिकाणी केलं. निश्चित तालुक्यातल्या सगळ्या लोकांना अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. मग ते उभं केलेलं जे काम आहे ते प्रतिष्ठा नाही तर ते कीर्तीचं काम केलंय. उद्या तुम्ही मंडळी जरी नसले तर ती धर्मशाळा त्या जागेवर उभे राहणार आहे. त्या ठिकाणी हजारो लोक, लाखो लोक जाऊन त्या धर्मशाळेचा उपभोग घेणार आहे. त्या ठिकाणी त्यांना निवासाची सोय होणार आहे. म्हणजे अशी कीर्तीची कामं आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि आज या ठिकाणी जे गुरुवेर या ठिकाणी लाभलेले आहेत, आज गणेश महाराज घोडेकर बापू की ज्यांनी खऱ्या अर्थानं भक्तिशक्ती गुरुकुल संस्था स्थापन केली. आज अनेक गावांमध्ये शेकडो वर्षापासून सप्ते चालू आहेत, पण त्या गावामध्ये टाळ घ्यायला माणूस नसतो. आज त्या गावामध्ये हरिपाठ पाठ असलेली 10 माणसं शोधून सापडत नाहीत. आणि मग प्रत्येक सप्त्याला गेली 50 वर्ष सप्ताह आहे, तरी देखील त्या सप्त्याला मग आळंदीचे विद्यार्थी, भक्तिशक्ती गुरुकुलचे विद्यार्थी किंवा इतर ठिकाणचे त्या ठिकाणी विद्यार्थी बोलवावे लागतात आणि मग तो सप्ताह होतो. आणि मग बाबूशेठ खऱ्या अर्थानं आपण जो संप्रदाय करतोय, आपण जो एवढा वर्ष सप्ताह करतोय त्यातून आपलं फलित काय केलंय. परंतु खऱ्या अर्थानं मी महाराजांना वंदन करेल की भक्तिशक्ती गुरुकुलच्या माध्यमातून तुम्ही हा संप्रदाय भविष्य काळामध्ये सूर्यचंद्र राहील तोपर्यंत टिकावा. म्हणून एक उत्तम कीर्तनकार, उत्तम प्रवचनकार, पखवाद वादक, हार्मोनियम वादक घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी करताय. आता ही मुलं जेव्हा गावागावामध्ये जातील त्यावेळेस त्या गावामध्ये एक वारकरी संप्रदाय वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं आज गणेश महाराज घोडेकर यांनी जे या ठिकाणी काम केलंय हे प्रतिष्ठेचं काम केलं नाही तर हे कीर्तीचं काम केलंय. हे काम उद्या गणेश महाराज घोडेकर असतील नसतील पण ही संस्था मात्र त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये शेकडो नाही तर हजारो आणि लाखो कीर्तनकार, प्रवचनकार भविष्य काळामध्ये घडवल्याशिवाय राहणार नाही. एवढं चांगलं काम केलंय. आणि म्हणून अशा पद्धतीचं काम आपण जन्माला आल्यानंतर आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी घडणं गरजेचं आहे. आणि हे सगळं कोण करतंय मुलांनो, तर ते करतंय आपलं शरीर. आणि ते शरीरच या ठिकाणी आपल्याला मोक्ष देखील मिळून देतं. आणि म्हणून या शरीराची काळजी आपण घेतो का, हा खरा प्रश्न आहे. हे शरीर भगवंताने जे आपल्याला दिले ते 100 वर्षासाठी दिले, पण ते 100 वर्षासाठी दिलेलं शरीर जर त्याची आपण चांगली निगा ठेवली तर 100 सोडा. आजही हिमालयामध्ये अनेक साधू 100, 150, 200 वर्षाचे साधू पाहायला मिळतात. आजही काही माणसं 105, 110 वर्षाची जिवंत असलेली पाहायला मिळतात. आमच्याच गावामध्ये एक माता आहे, कांताशेठ बांधलेली नाना, आरती पोखरकर साहेबांची आई शारदाबाई पोखरकर, जिचं वय वर्ष 106. आजही तिची नजर तीक्ष्ण आहे. आजही सगळे दात जागेवर आहेत. आजही सगळे केस पांढरी झालेली नाही. आणि आजही 10 फूट तुम्ही घरात प्रवेश केले तुम्हाला नावाने हाक मारते. म्हणजे एवढी तल्लक बुद्धिमत्ता, सगळे काही अवयव, सगळी इंद्रिय तिची व्यवस्थित काम करतायत. आणि वय वर्ष किती आहे? 106. आणि मग तुम्ही मला सांगा
जर आमच्या पिंपळगावातली एखादी माता जर 106 वर्ष जगू शकत असेल तर तुम्ही आम्ही 106 वर्ष जगू शकत नाही का? 100% जगू शकतो. आज आपण जी गाडी घेतो, आता रस्त्याने जाताना आपण गाड्या पाहतो, मग स्विफ्ट असेल, क्रेटा असेल, फॉर्च्युनर असेल, किती असू द्या, 1 लाखाची गाडी असू द्या नाही तर 5 कोटीची गाडी असू द्या, त्या गाडीचं आयुष्य शासनाने ठरवून दिले 15 वर्षाचं. पण जर त्या गाडीचा मेंटेनन्स तुम्ही वेळच्या वेळी केला, त्या गाडीची निगा व्यवस्थित ठेवली, सर्व्हिसिंग जर महिन्याच्या महिन्याला केलं तर ती गाडी 15 वर्ष सोडा 50 वर्ष सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चांगली साथ दिल्याशिवाय राहत नाही. आजही अनेक चांगल्या चांगल्या कुटुंबांमध्ये इंग्रजांच्या काळातल्या गाड्या आहेत की ज्या गाड्या चालू कंडिशनमध्ये आहेत. का? तिचंही आयुष्य 15 वर्षाचं होत होतं, पण तिची असलेली निगा, तिचा असलेला मेंटेनन्स, तिचं असलेलं सर्व्हिसिंग वेळच्या वेळ केल्यानंतर 15 वर्षाची मुदत असलेली गाडी ती जर 50 वर्ष टिकू शकते, तर भगवंताने हे जे 100 वर्षासाठी तुम्हाला शरीर दिलंय, हे 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त टिकू शकत नाही का? तर 100% टिकणार. पण त्यासाठी या शरीराला लागणारे इंधन, आता पेट्रोलची गाडी असेल तर तिचं इंधन काय? पेट्रोल. डिझेलची गाडी असेल तर तिचं इंधन काय? डिझेल. सीएनजीच्या गाडीचं इंधन काय? सीएनजी. तसं या गाडीला जे इंधन आहे, काय इंधन आहे? तर या गाडीचं इंधन, आता आपण अन्न खातो, फळं खातो, भाजीपाला खातो, भाकरी खातो, भाजी खातो, हे आपलं इंधन नाही. तसं पाहिलं तर या शरीराचं जे इंधन आहे ते प्रोटीन्स, व्हिटॅमिन, मिनरल, कार्बोहायड्रेट, फायबर या गोष्टी म्हणजे आपल्या शरीराचं इंधन आहे. ज्यांनी विज्ञान शिकलेत, सायन्सला विद्यार्थी असतात त्यांना ते कळेल. मग हे आपण जे खातो ते काय? तर आपल्या शरीराचं जे इंधन आहे ते आपल्या अन्नधान्यामध्ये आहे, आपल्या भाजीपाल्यामध्ये आहे, फळांमध्ये आहे, आणि ते इंधन त्यातून आपल्याला मिळतं, म्हणून आपण हे अन्न खातो. आणि मग आज प्रश्न असा आहे की आपण जे खातो त्यातून आपल्याला प्युअर इंधन मिळतं का? शुद्ध इंधन मिळतं का? शुद्ध आहार मिळतो का? तर त्याचं उत्तर नाही असंच म्हणावं लागेल. जुन्या काळामध्ये जेव्हा माझ्या जन्माच्या आधी ही जी शेती पिकत होती, शेती सगळी त्या ठिकाणी शेणखतावरती आणि नैसर्गिक पद्धतीने पिकत होती. मग अन्नधान्य सुद्धा त्याच पद्धतीचं होतं, भाजीपाला पण त्याच पद्धतीने पिकत होता. पण आज कोणतंही अन्नधान्य, कोणतंही पीक रासायनिक खत घातल्याशिवाय ते पीक येत नाही, त्यानंतर फळं निघल्याशिवाय ते येत नाही. तुम्ही मला सांगा, जे औषध एखादी व्यक्ती जर पिली तर तो माणूस मरतो, मग जे औषध पिल्यानंतर माणूस मरतो तेच औषध त्या भाजीपाल्यावर फवारलेलं असतं, आणि तीच भाजी आपण दुसऱ्या दिवशी खातो. म्हणजे अक्षरशः आपण विष खातो, आणि मग विष खाल्ल्यानंतर आपलं शरीर 100 वर्ष आपल्याला साथ देणार आहे का? तर नाही देणार. आणि मग भविष्य काळामध्ये जर आपल्याला आपलं जीवन चांगलं घडवायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला शेणखतावरती पिकणारी शेती पिकवावं लागेल, बिगर औषधाची पिकं काढावं लागतील. भले उत्पन्न कमी निघू द्या, महाग खायला लागलं चालेल. आजही पण बघू शेठ, ऑर्गॅनिक भाजीपाला तुम्ही जर मनसेच्या बाजारपेठेत 50 रुपये किलोची भाजी असेल, पण एखाद्या शेतकऱ्याने जर बिगर औषधाची भाजी पिकवली तर तो भाजीपाला आजही लोक 400-500 रुपये किलोने घेणारी लोक आहेत. आजही पण आता आपलं दूध समजा 30-35 रुपये लिटर आहे, पण देवेंद्र शेठ शहांच्या भाग्यलक्ष्मीचं दूध 100 रुपये लिटर लोक घातात का? फक्त नो ह्युमन टच, त्याला कुठल्याही पण माणसाचा स्पर्श होत नाही. म्हणजे आज लोकांना महत्त्व कळाले. परंतु आपल्या भारतामध्ये आजही पण काय खावं, काय खाऊ नये याच्या बाबतीत, प्रबोधनाच्या बाबतीत आपला भारत देश खूप मागे आहे. परमेश्वराने आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिले, पण आपल्या भारताचं सगळं आयुष्यमान आज 65 ते 70 आहे. 70% लोक ही 50 ते 75-80 वयोगटामध्ये त्या ठिकाणी हे जग सोडून जातात, आणि राहिलेली 30% लोक ही 50च्या आधी जातात, आणि काही लोक चुकून 10% लोक फक्त 80च्या पुढे जगताना पाहायला मिळतात. मग 80च्या पुढे जी लोक आजही जिवंत आहेत त्यांचा थोडासा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा का या माणसाला 80 वर्षाचं आयुष्य मिळालं, मग या माणसाची लाईफस्टाईल कशी आहे, हा माणूस काय खातो, हा किती वाजता उठतो, हा कधी झोपतो, याचा अभ्यास करा. तो जसा जगलाय तसं जगण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपल्याला सुद्धा निरोगी आयुष्य, तंदुरुस्त आयुष्य 100 वर्षाचं आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज आपली लाईफस्टाईल एवढी चुकीची झाली आहे. जुन्या काळामध्ये कोणीही त्या ठिकाणी दिवस उगल्यानंतर उठत नव्हतं. सगळी माणसं पहाटे उठायची. पहाटे उठल्यानंतर ज्या माझ्या मायला भगिनी आहेत त्यांना मग पहिल्यांदा त्या ठिकाणी जातीवर दळण दळायला लागायचं, विहिरीवरती जायचं, पाणी ओढून आणायचं, अंगणामध्ये शेण सारवण करायचं, आणि त्यानंतर मग स्वयंपाक पाणी अमुक तमुक करायचं, देवपूजा करायची. या ठिकाणी अशा पद्धतीत त्यांची दिनचर्या होती. पण आता महिलांना काम राहिलेलं नाही. आता जे दळण दळायचे ते गिरणीमध्ये त्या ठिकाणी दळण दळलं जातं. आता विहिरीवरती पाण्यानं जायचं नाही तर नळाला घरामध्ये पाणी आहे. त्यानंतर आता सागवायचं नाही, इटालियन स्टाईल, भारी स्टाईल आपल्या घरामध्ये अंगणामध्ये बसवलेली आहे. त्यामुळे कोणाला सांगून घ्यायचं नाही. त्यामुळे महिलांना ना आता दळण राहिलं, ना सागवण राहिलं, ना पाणी वाढायचं काम राहिलं. त्यामुळे माझ्या माता भगिनी देखील व्यायाम घडत नाही. त्यामुळे आता 40 वय झालं की बाई म्हणते बाबा माझा गुडघा दुखतोय, मला चालताना त्रास होतोय, माझी कंबर दुखते. दुसऱ्या मजल्यावर चढायचं म्हणलं ती म्हणते मला दम लागतोय. म्हणजे अशा पद्धतीचं आपलं हे शरीर अतिशय कमकुवत होत चाललेलं आहे. आणि आता माझे शेतकरी बांधव, जो शेतकरी
हाताची काढं करून हे अन्नधान्य पिकवत होता, त्या शेतकऱ्याला सुद्धा शरीराचा व्यायाम होईल अशा पद्धतीचं काम राहिलं नाही. कारण आता आधुनिक शेती झालेली आहे, सगळी शेती ट्रॅक्टरच्या माध्यमातून होते, यंत्राच्या माध्यमातून होते, त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी व्यायाम होईल अशा पद्धतीचं काम राहिलेलं नाही. आणि मग जर आपल्याला आता महिलांचा व्यायाम घडत नाही, शेतकरी वर्गाचा व्यायाम घडत नाही, आणि IT सेक्टरमध्ये आता जी मुलं आहेत 1 लाख 2 लाख 5 लाख महिन्याला पगार घेणारी मुलं आहेत, आणि मग त्या मुलांना तर 24 तास फक्त लॅपटॉपमध्ये पाहायचं आणि 24 तास बसून काम करायचे, त्यांना तर 0% व्यायाम घडतो. आणि मग अगदी कमी वयामध्ये मग डायबिटीज होतो, BPची लागण होते, आणि मग डॉक्टरकडे त्या ठिकाणी जावं लागतं, आणि मग कमावलेला पैसा पुन्हा डॉक्टरकडे आपल्याला भरती करावं लागतो. उद्या जर एखाद्याला अटॅक आला, त्याला तर एन्जिओप्लास्टी करायची ठरली, बायपास करायची ठरली, तर 5 लाख 10 लाख खर्च करावा लागतो. मग आयुष्यभर आपण मुलांचं शिक्षण झालं पाहिजे, बाबा माझं घराचं काम झालं पाहिजे, मुलाचं लग्न चांगलं झालं पाहिजे, मुलीचं लग्न चांगलं झालं पाहिजे, म्हणून रात्रंदिवस आपण पळत राहतो. मुलांचं शिक्षण होतं, मुलांचं लग्न पण होतं, बंगला पण होतो, आणि बंगल्यापुढे 4 चाकी गाडी सुद्धा उभी राहते, आणि मग तो म्हणतो आता काय नाही, आता इथून पुढे मस्तपैकी समाधानाने जगायचं. पण त्यावेळेस त्याला समाधान जगता येत नाही. कारण का? त्याला BP झालेला असतो, त्याला डायबिटीज झालेला असतो, कोलेस्ट्रॉल त्याचं वाढलेलं असतं, गुडघे दुखत असतात, त्याची कंबर दुखत असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला थोडं जरी चाललं तर दम लागत असतो. अरे खरा श्रीमंत कोण? तर जो 80 वयात देखील अमरनाथला जाईल, बद्रीनाथला जाईल, आणि मागण्यासारखा पळत सुटन, जो घोड्यावर बसणार नाही, पायी यात्रा करील, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. मग आपल्याला पैसा कमवून फक्त त्या पैशाकडे बघत बसणारा श्रीमंत व्हायचंय का आपण कमावलेल्या पैशाचा आपल्या जीवनामध्ये आनंद घ्यायचा आहे? मग कोणता श्रीमंत व्हायचंय ते आपण ठरवायचे बाळांनो. आता या ठिकाणी माझ्यानंतर गुरुवर्य नामदेव महाराज वाळके यांची त्या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा आहे, त्यामुळे अधिक वेळ घेणं योग्य नाही याची मला जाणीव आहे. फक्त या निमित्ताने मी एकच सांगेल की बाळांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात. आज तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला या वाळके शिक्षण संस्थेत दाखल केले. तुम्ही जे आहात उद्याचे भावी या महाराष्ट्राची परंपरा, संत परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा टिकवण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. म्हणजे काहीतरी पुण्य तुमच्या आईवडिलांनी केलं असेल, तुम्ही या ठिकाणी झालात. आज पवित्र तुळशीची माळ तुमच्या गळ्यामध्ये, आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असणं हे अतिशय पुण्याचं लक्षण आहे. ही कोणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ जात नाही, खरोखर त्याचं काहीतरी पुण्य असेल त्याच्याच गळ्यामध्ये तुळशीची माळ येते. आणि ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही तर त्याला मग मेल्यानंतर बाबा याने आयुष्यभर तुळशीची माळ नाही घातली, मग त्याच्या तोंडामध्ये तुळशीचा पाला घातला जातो, मग त्या तुळशीच्या पाल्याची माळ त्याला घातली जाते. परंतु खऱ्या अर्थानं मेल्यानंतर लोकांनी ती तुळशीची माळ आपला देह पवित्र व्हावा म्हणून घालण्यापेक्षा आयुष्यभर ही पवित्र तुळशीची माळ आपण आपल्या गळ्यामध्ये जर घातली तर निश्चित आपण खूप भाग्यवान असं समजावं. आणि ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो व्यसनांपासून बाजूला राहतो, एक चांगला आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये एक आदर्शवत वाटचाल चालू असणं गरजेचं आहे. आणि मग सुखी होत असताना आपण एकट्याने सुखी होऊन चालणार नाही, तर सगळ्याला जगाला सुखी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय हे विश्वाची माझे घर. संत ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी काही स्वतःसाठी लिहिली नाही किंवा ठराविक लोकांसाठी लिहिली नाही, संपूर्ण जगाला सुखी करण्यासाठी ती ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी निर्माण करत असताना त्या ज्ञानेश्वरीचा सारांश, आता तुम्ही आम्ही रात्रंदिवस फक्त प्रपंचातच गुंतलोय, आणि प्रपंचातल्या माणसाला परमार्थ करायला वेळ नसतो. जेव्हा जमल तसा परमार्थ करायचा, मिळेल तेवढ्याच वेळात करायचा. आणि म्हणून मग संपूर्ण ज्ञानेश्वरीचं सार पसादानाच्या रूपाने ज्ञानेश्वर माऊलींनी जगापुढे ठेवले. बाबा नाही तुला त्या ठिकाणी संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचता आली तर कमीत कमी दिवसातून एकदा पसादान म्हण. आता विश्वात्मक देवे येणे वाक्य निर्दोषावे, आणि जगासाठी प्रार्थना कर. ज्या वेळेस आपण जगासाठी प्रार्थना करू त्यावेळेस देव म्हणतो अरे हा जगाला सुखी करतोय, मग याला पहिलं सुखी केलं पाहिजे. त्यावेळेस परमेश्वर पहिल्यांदा आपल्याला सुखी करणार. आणि म्हणून आपण कोणी स्वतः सुखी होण्यासाठी प्रयत्न करू नका. आपण समाजाला, नातेवाईकांना, आपल्या कुटुंबाला सुखी करण्याचा प्रयत्न करा. सुख आपल्या पायाशी लोळून घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण ती जबाबदारी शेवटी परमेश्वराची आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपलं जीवन आदर्शवत जगण्याचं काम करा. पण हे सगळं करत असताना हे सगळं कोण करणार आहे बाळांनो? हे कोण करणार आहे? तर आपलं शरीर करणार आहे. आज तुम्ही इथे शिकताय म्हणजे तुमचं शरीर शिकतंय, आणि मग शरीर जर तुमचं तंदुरुस्त राहिलं, निरोगी शरीर राहिलं तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी भविष्यकाळामध्ये करू शकताय. पण जर कमी वयामध्ये तुम्हाला विविध आजारांनी गासलं, त्या ठिकाणी थोडं चाललं तर तुम्हाला जर दम लागत असेल तर मग मात्र भविष्यातली सगळी स्वप्न आपली त्या ठिकाणी अर्धवट राहतील, आणि मग मात्र आपली स्वप्न ही स्वप्नच राहतील. मग आपल्याला जर सगळी स्वप्न आपल्याला पूर्ण करायची असतील तर आपल्याला या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. या ओळीमध्ये जे सांगितलंय ज्ञानेश्वर माऊलींनी की मोक्ष सुद्धा मिळवून देण्याचं काम हे सगळेच करते. तुमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जे तुम्हाला पैसे कमवायचे ते पैसे कमवण्याचं देखील काम हे सगळेच करते.
परमार्थाचं करायचं आहे तो परमार्थ सुद्धा हे सगळेच करतंय. उद्या तुम्हाला मोठा बंगला बांधायचा आहे तो बंगला सुद्धा हे सगळंच कष्ट करून बांधणार आहे. आणि मग जर सगळंच शरीर करणार आहे तर साक्षात परमेश्वराने या शरीराच्या रूपाने हा परमेश्वरच आपल्याला मिळालेला आहे. म्हणून या शरीराची जोपासना करणं गरजेचं आहे. आज आपण ज्या घरामध्ये राहतो आजोबाने बांधलेलं घर असतं जुनं झालेलं असतं, मग कुठेतरी गळायला लागतं, एखाद्या भिंतीला भेगा पडतात, एखादी भिंत पडून जाते, मग आपण म्हणतो अरे घर लय जुनं झाले, आता हे घराची भिंत उद्या कधी बोकांडी पडन सांगता येत नाही, मग चला आपण दुसरं घर बांधू. आणि मग त्यावेळेस भले आपण कर्ज काढू, जवळ पैसे असेल तर जवळच्या पैशातून बांधू, नसेल तर कर्ज काढू, पण आपण नवीन घर बांधतो का तर या घरामध्ये राहणं आता मला धोकेदायक आहे, मग ते घर आपण सोडून देतो. बरोबर आहे. आणि मग तुम्ही मला सांगा का जर आपल्याला हे जे शरीर आहे तसं पाहिलं नाशवंत आहे, 100 वर्षाने कोणी आपण मेल्यानंतर हे शरीर लोक जाळून टाकणार आहेत. बरोबर आहे. आणि मग या शरीरासाठी जर एवढा चांगला बंगला आपण बांधतो तर या शरीरामध्ये जो चैतन्यरूपी आत्मा जो परमेश्वर साक्षात आपल्या शरीरामध्ये त्याचं घर आपण किती चांगलं ठेवलं पाहिजे, त्याचं घर आपण किती पवित्र ठेवलं पाहिजे. मग जसं बंगल्याचा कलर घालता आपण म्हणतो चांगला दिसला पाहिजे म्हणून त्याला वेळोवेळी कलर करतो, फरशी जुनी झालं तर फरशी नवीन टाकतो, किचन जुनं झालं तर किचन नवीन बांधतो. मग या सगळ्या गोष्टी जर आपण त्या ठिकाणी करतो, बंगला चांगला झाला म्हणून फर्निचर त्या ठिकाणी करतो, मग चैतन्यरूपी आत्मा जो आपल्या शरीरामध्ये आहे आणि हा जो बंगला परमेश्वराने दिला आहे, मग याचा मेंटेनन्स करण्यासाठी तुम्ही काय केले का, याची निगा आत्तापर्यंत ठेवण्यासाठी तुम्ही काय करताय, तर याची निगा करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला या शरीराचा योग्य आहार द्यावा लागेल. चुकीचा आहार जर तुम्ही दिला तर तुम्हाला विविध व्याधी तुमच्या आयुष्यामध्ये आजारपण येईल आणि मग आजारपणामध्ये आपल्याला हात देवा मुदतीच्या आधी सोडून द्यावं लागेल. आता सोसायटीचं कर्ज आपली घरातली मंडळी घेतात. आता तुम्हाला सोसायटी माहीत असेल, तुम्हाला काय माहीत नाही, पण तुमचे आई वडील आजी आजोबा सोसायटीचं कर्ज भेटतं माहिती आहे ना. सध्या सोसायटीचं कर्ज बिनव्याजी मिळतंय 3 लाखापर्यंत काहीतरी. आणि मग तुम्ही मला सांगा समजा 3 लाखापर्यंत जे सोसायटीचं कर्ज बिनव्याजी समजा आपल्या आईवडिलांनी आजी आजोबांनी घेतलं आणि उद्या एखाद्या पिकाचे तुम्हाला चांगले पैसे झाले, समजा टोमॅटोचे तरकारीचे किंवा बटाट्याचे चांगले 20 लाख रुपये झाले, मग असा एखादा शेतकरी आहे का तो दाखवा त्याचा आपण सत्कार करू की त्याला पिकामध्ये चांगले पैसे मिळाले म्हणून त्याने घेतलेली सोसायटी लगेच गेला सोसायटी बघून टाकले आणि सांगितलं का बाबा मला पैसे झाले तुमची सोसायटी घेऊन टाका. अजिबात नाही. कोटीने जरी पैसे बँकेत असतील तरी कोणी शेतकरी मुदतीच्या आधी सोसायटीचं कर्ज भरत नाही का तर ते बिनव्याजी आहे आणि म्हणून तो पूर्णपणे 1 वर्ष ते कर्ज त्याचा उपभोग घेतो. आणि मग बाळांनो जर हा अमूल्य किमतीचा देह का ज्याचा स्पेअर पार्ट जगाच्या बाजारपेठेत कुठेही विकत भेटत नाही, तुमच्याकडे 100 कोटी असू दे नाही तर 500 कोटी असू द्या, तुमचं हृदय समजा त्या ठिकाणी बंद पडलं म्हणून लगेच तुम्ही त्या ठिकाणी नवीन हृदय विकत घेऊ शकत नाही. तुमचा हा पाय तुटला म्हणून तुम्हाला ओरिजिनल पाय कुणी इथं बसू शकत नाही. तुमची किडनी फेल झाली तर ठीक आहे, किडनी आता मिळतात पण ती किडनी सक्सेस होईल याची गॅरंटी नाही, कारण ती तुमची नसते, तुम्हाला ती मॅच होत नाही. अनेक लोक लाख रुपये खर्च करून किडनी ट्रान्सप्लांट करतात परंतु त्या ठिकाणी ते वाचत नाहीत. आणि मग हा जो अमूल्य किमतीचा ते बाळांनो याची आपण जोपासना करणं गरजेचं आहे, याची निगा ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. योग्य आहार म्हणजे काय, जो शाकाहारी आहे, साधा आहे. आपले आजी आजोबा पंजोबा त्या काळात डॉक्टर नव्हते, हॉस्पिटल नव्हती, तरी ती लोक आयुष्यभर त्यांनी इंजेक्शन घेतलं नाही, गोळी खाली नाही, तरी सुद्धा 90 95 100 105 110 वर्ष जगली. आणि मग म्हटले अहो मेल हा माणूस 100 वर्ष जगला पण यांनी इंजेक्शन घेतलं नाही, यांनी डॉक्टरचं तोंड पाहिलं नाही. आणि आता गावागावात डॉक्टर, गावागावात मोठी मोठी हॉस्पिटल, पण आयुष्य मात्र कमी होत चाललंय का तर आपण चुकीचं खायला लागलोय. आपले आजी आजोबा काय खात होते तर कडधान्य खात होते, कठण मटण खात होते, 1 डोस उडदाची आमटी, 1 डोस झुलक्याची आमटी, 1 डोस शिंगोळी, 1 डोस काळ्यावाल्याची आमटी, 1 डोस हरभऱ्याची आमटी, हे सगळं खात होते. आणि ज्वारी नाही तर बाजरीची भाकरी असायची. आणि जर कठण मटण नसेल तर लसणाच्या ह्याचा लसणाची चटणी वाटायची, लसणाची चटणी आणि भाकर हे त्यांचं अन्न होतं. अन्न साधं होतं पण 100 वर्ष जगली. आणि प्रचंड ताकदीची माणसं होती. 100 किलोचं धान्याचं पोतं पाठीवर टाकून घरामध्ये घेऊन जात होती. आता आपल्याला 20 किलोची पिशवी किंवा साधं मुलांचं दप्तर सुद्धा त्यांना शाळेत न्यायला जड होतंय. एवढी सुद्धा ताकद आज आपल्यामध्ये काढली नाही का. आता आपण खातो काय, पिझ्झा, मॅगी, पॅकिंग फूड, कुरकुरे हे सगळं खातोय. अरे जुन्या काळामध्ये माझं लेकरू संध्याकाळी घरी आलं तर त्याला भूक लागली असेल आणि म्हणून घरात तर काही अन्नधान्य जास्त नसायचं, मग जी शिळी भाकर आहे ती शिळी भाकर सुद्धा बाबा ती फिकून दिला नाही पाहिजे, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नासाठी रात्रंदिवस आपण वर्णन करतो. म्हणून त्या शिळ्या भाकरी आपली आई आजी त्या ठिकाणी कोळकं करून ठेवायची का तर माझं लेकरू शाळेतून आलं त्याला भूक लागली तर ते खाईल. मग तेच कोळकं आम्ही सुद्धा ते कोळकं खाल्लेली माणसं आहेत तर मग खुशामध्ये टाकायचे आणि वावामध्ये खेळायला जायचं आणि मस्तपैकी खेळायचं, मग गुडघे फुटायचे, सगळं काय व्हायचं. पण आज
मुलांना आईबाप सायकल चालू देते नाही साहेब, का तर पोरगा पडेल त्याचं गुडघा फुटेल. ग्राउंड खेळून देते नाही, थांब 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 खेळू नको, पडशील. अरे पडली पाहिजे, झडली पाहिजे, लागलं पाहिजे, तर तुमच्या मुलांची इम्युनिटी पॉवर त्या ठिकाणी वाढणार आहे. उगाच वानिकिनीचं आहे, निकुलतं एक आहे म्हणून जास्त लाड करायची गरज नाही. त्याला खेळून दिलं पाहिजे, पडून दिलं पाहिजे, झडून दिलं पाहिजे, त्यावेळेस तो माणूस, तो मुलगा स्ट्रॉंग होणार आहे. आजही पण बघा ठाकर समाज असेल, धनगर समाज असेल, आणि त्यांची मुलं बघा किती घातक आहेत. आजही पण समजा आपली महिला जर ती डिलिव्हरी करायची असेल तर तिला 3 महिने आधी सांगतात, बाई आता काम नको करू, मस्तपैकी आराम कर आणि व्यवस्थित तुला अजिबात काही करू नको. आणि धनगरची बाई अगदी डिलिव्हरी होईपर्यंत बॅकरण मागं फिरत असती आणि बकरा मागं हिंडता त्या शेतामध्ये बकरांची डिलिव्हरी होते. तुम्ही मला सांगा ती का हॉस्पिटलमध्ये जाते का किंवा काय करते का? आणि लगेच दुसऱ्या दिवशी कामाला लागते. आणि आपण म्हणतात नाही नाही 6 महिने आता बाबा पत्ते पाळा, 6 महिने अमुक करायचं नाही. म्हणजे एवढं नाजूक जर आपण वागलो तर आपली मुलं सुद्धा नाजूकच होणार. तर आपल्या मुलांना जर आपल्याला सशक्त करायचं असेल, बलवान करायचं असेल, तर तुम्ही झाशीचे गाणी झाले पाहिजे, तुम्ही राजमाता जिजाऊ झालं पाहिजे आणि त्यांचा आदर्श ठेवून त्या ठिकाणी महिला त्या ठिकाणी बलवान झाली पाहिजे. तर असो तरच आपली ही पुढची पिढी बलवान होईल. फक्त बाळांनो मला या निमित्ताने एकच सांगायचे, इथून पुढं तुम्हाला वारकरी संप्रदायात तुम्ही शिकत असताना भविष्य काळामध्ये अनेक लोकांच्या संगतीत जाल, सगळ्या टाईपचे लोक भेटतील, हौशे गौशे नवशे सगळे भेटतील, पण आयुष्यामध्ये आपल्याला आदर्श नागरिक बनायचे. मेल्यानंतर सुद्धा आपलं नाव घ्यायला पाहिजे. अशी कृती आपल्या हातून जर घडवायची असेल तर आपली संगत चांगली असली पाहिजे, आपली कर्म चांगली असली पाहिजे. आणि जशी कर्म असतील तसं तुम्हाला पुढं भविष्यामध्ये तुमच्या जीवनाची वाटचाल होत असते. आता बऱ्याच वेळा तुम्ही आम्ही मंडळी आपल्या डोक्यामध्ये खूळ घातलेले, याचं नशीबच फुटकं, माझं नशीबच नीट नाही, बाबा याचं प्रारब्ध ते होतं. हे सगळं खोटं आहे मुलांनो. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नशिबात असेल तसं कधी घडत नाही. आपलं नशीब बदलण्याची हिंमत परमेश्वराने या शरीरामध्ये दिलेली आहे. या शरीराचा वापर करा आणि तुमचं आयुष्य बदलण्याचं तुम्ही काम करा. जसं आपण घडू, आता तुम्ही ठरवून आलात नाही तर का मला कीर्तनकार व्हायचं आहे, प्रवचनकार व्हायचं आहे, तुम्ही महाराजांवरती श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे जर सगळी विद्या संपादन करण्याचा प्रयत्न केला तर भविष्य काळामध्ये आज जरी तुम्ही या ठिकाणी पुढे बसलात पण तुम्ही सगळे विद्यार्थी एक दिवस व्यासपीठावर असणार आणि मोठी मोठी माणसं तुमच्या पुढे बसलेले असणार. हे स्वप्न पूर्ण त्या ठिकाणी निश्चित होणार आहे. आणि मग त्यासाठी तुमचं कर्म त्या ठिकाणी कामाला येणार आहे. आणि मग आता तुम्ही मला सांगा, समजा तुमच्यापैकी एखाद्याला वाटतंय मला बाबा कीर्तनकार व्हायचे, प्रवचनकार व्हायचे, आणि त्यांनी कधी हरिपाठालाच हात लावला नाही, त्यांनी कधी ज्ञानेश्वरीच्या ग्रंथालाच हात लावला नाही, कधी गळ्यामध्ये माळ घेतली नाही, कधी कीर्तनाला गेला नाही, 24 तास झोप काढून तो कीर्तनकार होणार आहे का? बघ त्याच्यानंतर एखाद्याचं स्वप्न असेल की माझ्या मुलाला डॉक्टर करायचे, माझ्या मुलाला इंजिनियर करायचे, आणि मग तो जर म्हणला नशिबात असेल तर होईल माझा मुलगा डॉक्टर, आणि मग शाळेतच त्याला घालायचं नाही, त्याला घरी गाया वळायला लावायचं, त्याला नांगा हाकायला लावायचं, त्याला जर शाळेतच घातलं नाही तो मुलगा डॉक्टर होईल? अरे डॉक्टर जर त्याला करायचं असेल, इंजिनियर करायचं असेल तर त्या साईडला त्याला प्रवेश द्यावा लागेल, त्याला शिकवावं लागेल, त्याला रात्रीचा दिवस करून अभ्यास करावा लागेल, तर त्याचं त्या ठिकाणी स्वप्न पूर्ण होईल. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या नशिबात असेल ते कधी घडत नाही, तर आपण घडू तसं आपलं नशीब घडतं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता एक दिवस महाराजांची प्रवचन रूपी सेवा होती आणि त्यांचं प्रवचन संपल्यानंतर दसकेमध्ये मी आरोग्याच्या बाबतीत बोलत होतो. त्यावेळेस महाराज मला बोलले की माताजी शेठ, आता राजकारणात तुम्ही भरपूर दिवस काम केले, पण खऱ्या अर्थानं लोकांना आरोग्याचं प्रबोधन करायचं असेल तर तुम्ही प्रवचनाचं त्या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा करण्याचं काम करा. म्हणलं महाराज अहो आयुष्यभर राजकारण आम्ही केले, प्रवचनाच्या व्यासपीठावर बसणं योग्य आहे का? ते म्हटले तुम्ही जर प्रयत्न केला आणि ठरवलं तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू, निश्चित तुम्ही चांगलं प्रवचन कराल. आणि आज गणेश महाराज घोडेकरांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आज मी माझी आयुष्यातली ही पहिली प्रवचन रूपी सेवा संपन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुकलं माकलं असेल तर त्या ठिकाणी चुकीचं असेल ते माझं मला द्या, आणि जे योग्य असेल ते माझ्या सद्गुरूचं गणेश महाराज घोडेकरांचं, त्याचप्रमाणे नामदेव महाराज वाळके यांच्या ज्ञानाचं आहे. आणि या ठिकाणी मी सुद्धा यापुढच्या काळामध्ये आता तसं पाहिलं तर व्यासपीठावर बसण्याचा कोणाचाही अधिकार नाही. या व्यासपीठावर जर बसलं तर काही पथ्य पाळावं लागतात बाबूशेठ. त्यामुळे निश्चित यापुढं जीवनामध्ये जबाबदारीने वागावं लागेल, आणि जबाबदारीने वागून आपणही आदर्शवत बनायचं, लोकांनाही पण आदर्शवत बनवायचं आपण काम करूया. या ठिकाणी फक्त मुलांना एकच सांगेल की यापुढच्या काळामध्ये पिझ्झा, बर्गर, पॅकिंग फूड हे जर खाल्लं तर तुम्हाला चांगलं आयुष्य मिळणार नाही. तुम्हाला जर चांगलं आयुष्य मिळवायचं असेल तर जे आपले आजी आजोबा कडधान्य खात होती, दररोजच्या जेवणामध्ये माझी महाराजांना देखील विनंती राहील की भाजीपाला एक वेळेस कमी तुम्ही खालत चालेल, पण दररोजच्या जेवणामध्ये एक तरी कडधान्याची भाजी मुलांना द्या. त्या कडधान्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोटीन्स मिळतात, आणि प्रोटीनच्या माध्यमातून आपल्याला ताकद मिळते. आणि चहा पिऊ नका बाळांनो. तुमच्यापैकी जर कोणी चहा पित असेल, बेकरी आयटम खात असेल तर आपल्याला दीर्घ आयुष्य मिळू शकत नाही. आज ठीक आहे, मी या ठिकाणी फोटो नाही आणला, थोड्या वेळाने घेऊन येतो, गाडीमध्ये आहे.
तुमच्यापैकी काहींनी कदाचित मला बघितलं असेल तर 9 महिन्यापूर्वी म्हणजे 1 वर्षापूर्वी मथाची पोखर तुमच्या पुढे जे बसलेत ते असे नव्हते. माझं वजन होतं 90 किलो, भलं असं पोट वाढलेलं होतं. हा ड्रेस मी 1 वर्षानंतर घातलाय, कारण हा मला घालताच येत नव्हता, कारण ढिगीमध्ये टाईट व्हायचा, त्यामुळे माझी मला लाज वाटायची. तर आज मी पहिल्यांदा हा ड्रेस घातला 1 वर्षानंतर. आणि मग माझी सगळी जुनी कपडे, आता काही कपडे मी देऊन टाकले काहींना, कारण ती एवढी ढगली होत होती का बास. परंतु आता हेच मात्र अतिशय टाईट होत होतं आणि हा साधा कधी आपल्या कामाला येईल म्हणून हा मात्र मी कोणाला दिला नाही. तर आज मात्र तुम्ही तो घातलाय. फक्त मी आणि मित्रांनी एक सांगेल बाळांनो, तंदुरुस्त जीवन जगायचंय. अतिरिक्त साखर, अतिरिक्त तेल, गहू आणि मैदा याचे पदार्थ जर तुमच्या जेवणामध्ये सातत्याने येत असतील तर आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य मिळू शकत नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये साखरेचा कमीत कमी वापर, तळलेले पदार्थ कमीत कमी आणि गहू मैदा सुद्धा कधीतरी. आता कांताशेठ बांधकेले ही सगळी ज्येष्ठ मंडळी बसल्यात. अहो, आमच्या काळामध्ये आम्हाला चपाती फक्त श्रावणी, शनिवार आणि सोमवारच्या दिवशी खायला मिळायची. तळलेलं जर कोणी पाहुणा आला किंवा एखादा सण असेल तरच घरामध्ये आजी नाही तर आई भजी काढायची आणि ते भजी खायला मिळायचे. आणि 1 किलो जर तेल नेलं तर अख्ख्या कुटुंबाला ते 1 किलो तेल संपूर्ण महिनाभर पुरत होतं. आता मात्र प्रत्येक कुटुंबामध्ये अहो डब्याचा डबा तेल आणत येते आणि अख्खा डबा संपला जातोय. जर एवढं तेल आपण आपल्या आहारामध्ये घातलं तर आपल्याला आयुष्य चांगलं मिळणार नाही. माता भगिनींनो, तुम्हाला विनंती आहे, आता आपलं तर आयुष्य कमीच होत चाललंय, पण आपली नातवंड पतवंड आपली मुलं यांना जर चांगलं आयुष्य मिळावं, दीर्घायुष्य मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल, या पुढच्या आहारामध्ये स्वयंपाकामध्ये स्वयंपाक तुम्हीच करताय, कमीत कमी साखरेचं प्रमाण ठेवा, कमीत कमी तेल वापरा आणि गहू मैद्याचे देखील पदार्थ कधीतरी सणावाराला घेत चला. जुन्या काळामध्ये जसं गोडधोड फक्त सणावाराला खायला भेटत होतं, पण आता उलटं झालंय, कधीतरी साधं भेटत आहे, नाही तर 24 तास गोडच खातोय. कारण एवढी जेवण झालं तेवढं अन्नदान झालंय. जुन्या काळामध्ये जर एखाद्या ठिकाणी जेवण असेल तर 5-5 किलोमीटर लोक पाय जात होती, निमंत्रण नसलं तरी जात होती, का तर तिथे गेल्यानंतर बुंदी खायला भेटेल, तिथे गेल्यानंतर शेगा खायला भेटेल. परंतु आता मात्र अहो पंचपंक्वानाच्या पंक्ती दिवसातून 10 वेळा आहेत आणि मग काय खाऊ आणि काय नको असं होतं. जुन्या काळामध्ये काय खाऊ हा प्रश्न होता आणि आता काय खाऊ आणि काय नको खाऊ असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु आता जरी खायला भरपूर असलं तरी आपल्याला जे योग्य आहे तेच आपण खाल्लं पाहिजे, तरच आपल्याला तंदुरुस्त आयुष्य मिळेल. आणि मुलांना तुम्ही आता या ठिकाणी महाराजांच्या नेतृत्वाखाली निश्चित भविष्यातले अतिशय उत्कृष्ट प्रवचनकार, कीर्तनकार घडणार आहात. तुम्ही तुमचं तर नावलौकिक करणारच आहात, तुमच्या आईवडिलांचा नावलौकिक करणार आहे आणि भक्तिशक्ती गुरुकुलचा देखील खूप मोठा नावलौकिक तुमच्या कर्तृत्वाने निश्चित घडणार आहे. परंतु त्यासाठी हे शरीर जपण्याचं काम करा. आयुष्यामध्ये कुठल्याही व्यसन लागून देऊ नका. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तुमच्याकडे भले पैसा नाही मिळू द्या, तुमच्याकडे संपत्ती नसू द्या, तुमच्याकडे बंगला नसू द्या, पण तुम्ही निर्व्यसनी असणं हे सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती सगळ्यात मोठी संपत्ती आहे. म्हणून निर्व्यसनीपणा जपा, निर्व्यसनी राहा, आदर्शवत जीवन जगा. एवढंच या ठिकाणी या निमित्ताने सांगेल. आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळा आता एखादं काम उभं करत असताना आम्ही सांगत असतो, तन मन धनाने सहकार्य करा. तन म्हणजे काय? हे शरीर. मन म्हणजे काय? आपल्यामध्ये असलेलं मन, आत्मारूपी मन, बरोबर आहे. आणि शरीर, तन मन धन, आपण कमवलेलं धन. तन मन आणि धन या तिन्हीची खऱ्या अर्थाने शुद्धता केली पाहिजे बाबूशेठ, त्यावेळेस आपल्या जीवनाची सार्थकता होईल. आणि मग या तनाची शुद्धता कशाने होणार आहे? याला योग्य आहार, सकस आहार दिला पाहिजे आणि याला दररोज 1 तास तरी व्यायाम दिला पाहिजे. जर दररोज 1 तास तुम्ही या शरीराला व्यायाम दिला, या तनाची शुद्धता होणार आहे आणि हे शरीर तुम्हाला 50, 60, 70 मध्ये आजारपणात जाऊन देणार नाही. हे शरीर तुम्हाला 100 वर्षापर्यंत साथ दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तनाची शुद्धता करण्यासाठी सकस आहार घ्या, चांगला आहार घ्या आणि दररोज 1 तास व्यायाम करा. त्यानंतर मनाची शुद्धता कशाने होते? तर मनाची शुद्धता फक्त नामस्मरण आणि भजनाने होते. आणि तुम्ही तर नामस्मरण आणि भजनामध्ये आलात, तुम्ही खूप भाग्यवान आहात. दररोज नामस्मरण आणि भजन आयुष्यभर तुमच्या हातून घडत राहो. लोकांच्या हातून ते काम करून घ्या आणि त्या माध्यमातून आपली मनाची शुद्धता होणार आहे. आणि आता पैसे सगळे कमवतात. कोण कष्टाने कमवतो, कोण लबाडीतून कमवतो, कोण राजकारणातून कमवतो, कोण कशातूनही कमवतो. भले ठीक आहे, माझं म्हणणं पैसे कुठूनही कमवा, पण कमावलेला पैसा, कमावलेलं धन जर ते पवित्र करायचं असेल तर मगाशी अशोक मोडोंनी सांगितलं, जैन मागवडी समाज पिढ्यानपिढ्या श्रीमंत असतो. पिढ्यानपिढ्या आपली लोक आत्ता कोट्याधीश आणि 20 वर्षांनी बघा तो भिकारी झालेला असतो आणि आजचा भिकारी 20 वर्षात करोडपती असतो. आणि मग जर आपली श्रीमंती, आपलं ऐश्वर कायमस्वरूपी टिकावं असं वाटत असेल तर आपल्याकडे असलेल्या धनाची शुद्धता करण्यासाठी त्यातलं कमीत कमी 10% धन हे पुण्यासाठी वापरा, सामाजिक कामाला वापरा, परमार्थाच्या कामाला वापरा, अशी मुलं घडवण्यासाठी वापरा. आणि मग मात्र तुमचं ते वैभव आणि श्रीमंती पिढ्यानपिढ्या टिकल्याशिवाय राहणार नाही. असो
मी आता अधिक बोलत नाही. आपण खऱ्या अर्थानं ज्या नामस्मरणाने आपल्या मनाची शुद्धता होणार आहे ते नामस्मरण, पांडुरंगाचं नामस्मरण करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिकावरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तान्हवाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो. तुझ्या माझ्यात भेटाला साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राहुळी बाबा झाला कधी जाहला माऊली. भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावला का. बघाऊ घडून दार अंतरंगातला देव धावला का. बघाऊ घडून दार अंतरंगातला देव धावला का. बघाऊ घडून दार अंतरंगातला देव धावला का. परंतु आपल्या शरीराची निगा राखण्यासाठी आपला व्यायाम करणं गरजेचं आहे. इकडे इकडे माझ्या बघायचं सगळ्यांनी. इकडे इकडे लाईन करा. इकडे या. इकडे लाईन करा. येऊन अंतर ठेवा. 3 लाईन करा. 3 लाईन. 3 लाईन मध्ये होतं का? 3 लाईन मध्ये. चला कवाय चालू करा. कवाय चालू करा. माऊलीच्या जिव्हारात जोडोलतो हातलेल्या शिवारात तो. जो खुळ्या कोकिळीच्या गळी बोलतो दाटुनी तोच. चला कंबळ आठवा. कंबळ कंबळवरती आठवा. कंबळवरती कंबळवरती आठवा. हां चला कंबळ आठवा. कंबळवरती आठवा. चला आता असं करा. चला आता एकच स्टेप घेऊ फक्त. हे बघा असं हात करा. सगळ्यांनी पाय खाली टाळायचे. कुठे पण टाळायचे बघा. चला दुसरा पाय. दुसरा पाय. दुसरा पाय. चला ओके. रामकृष्ण हरी. बसा सगळ्यांनी. रामकृष्ण हरी. चला.